सिंह राशी 1 ते 7 जून 2026 साप्ताहिक राशीफल। सिंह राशी हा काळ तुमच्या आयुष्यातील काही रहस्यांचे पडदे उघडणारा ठरू शकतो। या आठवड्यात तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडू शकतात ज्या वरवर सामान्य दिसतील, पण त्यामागे नियतीचा खूप मोठा संकेत दडलेला असेल। काही लोक अचानक तुमच्या आयुष्यात येतील, काही लोक कायमचे दूर जातील आणि काही सत्य अशी समोर येतील ज्यामुळे तुमच्या मनात अनेक दिवसांपासून सुरू असलेला गोंधळ संपेल। सिंह राशी नावातच एक वेगळी दहशत, एक वेगळं आकर्षण आणि एक राजेशाही तेज दडलेलं असतं। जंगलात सिंह चालताना जसा प्रत्येक प्राणी थरथरतो, तसंच आयुष्य सिंह राशीच्या व्यक्तींचं व्यक्तिमत्वही सहज दुर्लक्ष करता येत नाही। तुमच्या व्यक्तिमत्वात एक असा ज्वालामुखी दडलेला असतो जो शांत दिसतो, पण वेळ आली तर पूर्ण जग हलवण्याची ताकद ठेवतो। तुम्ही जन्मताच नेतृत्व करणारे असता। लोकांसमोर मजबूत राहणं, संकटात हार न मानणं आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी लढणं हे तुमच्या रक्तातच असतं। पण एक गोष्ट फार कमी लोकांना माहीत असते, सिंह राशीचे लोक बाहेरून जितके ताकदवान दिसतात, आतून तितकेच भावनिक आणि जखमी असू शकतात। तुमच्या चेहऱ्यावर नेहमी आत्मविश्वास असतो, पण काही रात्री अशा असतात जिथे तुम्ही स्वतःशीच लढत असता। लोकांना वाटतं तुम्हाला कोणाची गरज नाही, पण खरं म्हणजे तुम्ही फक्त तुमच्या कमजोरी जगासमोर दाखवत नाही। तुम्ही स्वतःच्या वेदना लपवण्यात इतके पारंगत असता की लोकांना तुमच्या मनात चाललेलं वादळ कधीच दिसत नाही। या आठवड्याची सुरुवातच एका विचित्र ऊर्जेने होणार आहे। तुम्हाला सतत असं वाटेल की काहीतरी मोठं घडणार आहे। मन बेचैन राहील। काही सिंह राशीच्या लोकांना वारंवार एकच विचार, एकच व्यक्ती किंवा एकच स्वप्न डोक्यात फिरताना दिसेल। विशेष म्हणजे या काळात तुमची अंतर्ज्ञान शक्ती खूप तीव्र होणार आहे। कोण खोटं बोलतंय, कोण फक्त उपयोगासाठी जवळ येतंय आणि कोण खरंच तुमच्यासाठी मनापासून आहे हे तुम्हाला शब्दांशिवाय समजू लागेल। या आठवड्यात तुमच्या आयुष्यातील एक मुखवटा गळून पडू शकतो। कदाचित एखादं नातं, कदाचित एखादी मैत्री, कदाचित एखादा व्यक्ती ज्याच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला होता, सत्य समोर येईल आणि सुरुवातीला ते सत्य तुम्हाला दुखावेल, पण काही दिवसांनी तुम्हाला समजेल की हे घडणं आवश्यक होतं। कारण सिंह राशीचं आयुष्य हे नेहमीच खोट्या लोकांपासून दूर जाऊन स्वतःची खरी ओळख शोधण्याचं असतं। तुमच्या स्वभावातच एक गोष्ट विशेष आहे, तुम्ही कोणासमोर झुकत नाही, पण या आठवड्यात नियती तुम्हाला अहंकार आणि आत्मसन्मान यातील फरक शिकवू शकते। काही वेळा तुम्हाला शांत राहणं कठीण जाईल, एखाद्याचे शब्द तुमच्या स्वाभिमानाला टोचू शकतात, पण लक्षात ठेवा, प्रत्येक युद्ध जिंकणं गरजेचं नसतं। काही वेळा शांतपणे मागे हटणं हेच सर्वात मोठं सामर्थ्य असतं। काम आणि करिअरच्या बाबतीत हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो। काही सिंह राशीच्या लोकांना अचानक नवीन संधी मिळू शकते। विशेषतः सोशल मीडिया, प्रशासन, कला, अभिनय, शिक्षण, व्यवसाय किंवा नेतृत्वाशी संबंधित क्षेत्रात असणाऱ्यांसाठी हा काळ खूप प्रभावशाली ठरू शकतो। लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील। तुमचं व्यक्तिमत्व अचानक अनेकांचं लक्ष वेधून घेईल। पण इथे एक रहस्य दडलं आहे, ज्यांना तुम्ही तुमचं समजत होता त्यांच्यापैकी काही लोक तुमच्या यशामुळे अस्वस्थ होऊ शकतात। या आठवड्यात मत्सर, पाठीमागे बोलणं किंवा तुमच्या विरोधात लपून काही हालचाली होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रत्येकावर सहज विश्वास ठेवू नका। तुमच्या योजना, तुमची स्वप्न आणि तुमचे पुढचे निर्णय सगळ्यांना सांगणं टाळा। प्रेमजीवनात हा आठवडा खूप नाट्यमय राहणार आहे। जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर अचानक भावनांचा स्फोट होऊ शकतो, दडवलेल्या गोष्टी बाहेर येतील। काही सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या जोडीदाराचा एक वेगळा चेहरा दिसू शकतो, तर काहींना एखाद्या जुन्या व्यक्तीकडून पुन्हा संपर्क येऊ शकतो। विशेष म्हणजे या आठवड्यात भूतकाळ पुन्हा दार ठोठावू शकतो, पण प्रश्न असा असेल, तो दरवाजा पुन्हा उघडायचा का? हा निर्णय पूर्णपणे तुमच्यावर असेल। विवाहित लोकांसाठी हा काळ थोडा संवेदनशील राहील। अहंकारामुळे छोटे वाद मोठे होऊ शकतात, त्यामुळे शब्द जपून वापरा। सिंह राशीच्या लोकांना स्वतःचं म्हणणं सिद्ध करण्याची सवय असते, पण या आठवड्यात समोरच्याचं ऐकणंही तितकंच महत्त्वाचं असेल। आर्थिक बाबतीत अचानक खर्च वाढू शकतो, विशेषतः घर, वाहन किंवा एखाद्या व्यक्तीसाठी पैसा खर्च होण्याची शक्यता आहे। पण दुसऱ्या बाजूला अचानक लाभाचे संकेतही आहेत। काही अडकलेली कामं पुढे सरकतील, नवीन संपर्क भविष्यात मोठा फायदा देऊ शकतात। आरोग्याच्या बाबतीत शरीरापेक्षा मन जास्त थकलेलं जाणवेल। सतत विचार, जबाबदाऱ्या आणि स्वतःवर घेतलेला ताण यामुळे झोप कमी होऊ शकते। काहींना डोकेदुखी, थकवा किंवा हृदयाशी संबंधित भावनिक ताण जाणवू शकतो,
त्यामुळे स्वतःला थोडा वेळ देणं गरजेचं आहे. या आठवड्यात एक अत्यंत रहस्यमय गोष्ट घडू शकते. तुम्हाला अचानक एखाद्या गोष्टीचा संकेत मिळेल. तो एखादं स्वप्न असू शकतो, एखादा योगायोग, एखादं वारंवार दिसणारं चिन्ह किंवा एखाद्या व्यक्तीचे अचानक बोललेले शब्द. विश्व तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करेल आणि जर तुम्ही शांतपणे मनाचं ऐकलत तर तुम्हाला त्या संकेतांचा अर्थ समजू शकतो. 1 ते 7 जून 2026 हा आठवडा सिंह राशीच्या आयुष्यात फक्त घटना घडवणारा नाही तर आतून बदल घडवणारा ठरेल. हा काळ तुम्हाला दाखवेल की तुम्ही किती मजबूत आहात, पण त्याचबरोबर हेही शिकवेल की प्रत्येक ताकदवान व्यक्तीला कधी ना कधी स्वतःच्या जखमांशी एकटेपणाने सामना करावा लागतो. आणि शेवटी या आठवड्याचा सर्वात मोठा संदेश तुमच्यासाठी असा आहे की तुमच्या आयुष्यात जे काही तुटत आहे ते तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर तुम्हाला तुमच्या खऱ्या शक्तीची जाणीव करून देण्यासाठी घडत आहे. हा सिंह राशीसाठी खूप खोल अर्थ घेऊन आलेला आहे. सिंह राशीचे लोक आयुष्यात अनेकदा खूप काही गमावतात, पण ते सहजपणे कोणासमोर तुटून पडत नाहीत. तुम्ही बाहेरून मजबूत दिसता, पण आतून प्रत्येक जखम तुम्ही शांतपणे सहन करत असता. आणि गेल्या काही काळात तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अशा घडल्या असतील ज्या तुम्ही मनापासून जपल्या होत्या, पण त्या हळूहळू निसटताना दिसल्या. कदाचित एखादं नातं तुटलं असेल, कदाचित विश्वासघात झाला असेल किंवा एखादं स्वप्न पूर्ण होण्याआधीच कोसळलं असेल आणि त्यामुळे तुम्हाला वाटलं असेल की आयुष्य तुमच्या विरोधात चाललं आहे. पण हा संदेश सांगतो की जे तुटतंय ते नेहमी नुकसान नसतं. कधीकधी विश्व तुमच्या आयुष्यातील अशा गोष्टी दूर करत असतं ज्या तुमच्या खऱ्या प्रगतीसमोर अडथळा बनल्या होत्या. तुम्ही ज्या लोकांना धरून बसला होता, ज्या परिस्थितीत स्वतःला अडकून ठेवलं होतं, त्या गोष्टी आता तुटत आहेत, कारण तुमचं आयुष्य एका नवीन टप्प्याकडे वळत आहे. सिंह राशीचा सर्वात मोठा गुण म्हणजे पुन्हा उभं राहण्याची ताकद. आणि म्हणूनच या आठवड्यात खरा संदेश हा आहे की सिंह फक्त जंगलाचा राजा नसतो, तो अंधारातून पुन्हा प्रकाशात चालत येणारा योद्धाही असतो.